स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी, सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू, दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ. सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू, दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ. नका दूर लोटू आपल्या लेकरासी, कृपाछत्र तुमचेच या बालकासी. नका दूर लोटू आपल्या लेकरासी, कृपाछत्र तुमचेच या बालकासी. कृपाछत्र तुमचेच या बालकासी. स्वामी भक्त हो, स्वामींकडे काही मागायचं असेल तर एकच मागा की आम्हाला तुमच्या चरणांपासून दूर लोटू नका. कारण जेव्हा आपल्यावर आपल्या स्वामी माऊलींचं कृपाछत्र कायम राहतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. परंतु आपल्या डोक्यावरून जर हे कृपाछत्रच हरवलं तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आपल्या आयुष्याची किंमत फक्त आणि फक्त शून्य होणार आहे. म्हणूनच स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचं आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही स्वामीमय व्हायचं असेल, तुमचीही स्वामींवर अतूट श्रद्धा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर 3 माळा दिसत आहे, त्यापैकी एक माळ तुम्हाला तुमच्यासाठी निवडायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे. कारण स्वामींची माळ ही केवळ माळ नसून आपल्यातलं आणि स्वामींमधलं अंतर कमी करण्याचा एक मार्ग आहे. जसं जसं आपण एक एक मणी खेचतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो तसं तसं आपलं आणि स्वामींचं नातं अजूनच घट्ट होत जातं. हा अनुभव तुम्हालाही असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडली असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे ते सांगते. तर ज्यांनी 3 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी सांगतात, अरे जे मिळालं नाही त्याच्या विचारानं दुःखी राहण्याऐवजी तुझ्याकडे आज जे आहे, तुला जे मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायला हवा, तरच सुखाचा अनुभव तुला मिळणार आहे. अरे जो भूतकाळात जगतो तो सतत नकारात्मकतेनं ग्रासलेला असतो आणि जो भविष्याचा अति विचार करतो तो सतत चिंतेने ग्रासलेला असतो. खरा सुखी तर तोच आहे जो वर्तमानात जगतो. खरा श्रेष्ठ तोच जो भूतकाळातून अनुभव घेऊन वर्तमानात जगतो आणि मग भविष्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो. अरे तू रोज माझं नाम घेऊन स्वतःला शुद्ध करत आहेस, मग तुझं मंगलहून अधिक मंगलमय होणारच आहे या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेव. जसं जसं तू आमचं नाम घेतो तसं तसं सकारात्मक लहरी तुझ्याकडे आपोआप आकर्षित होतात आणि मग आपोआप तुझे विचार शुद्ध होऊन परिपक्व होऊ लागतात. म्हणून तुला सांगतोय, तू फक्त आमचं नाम जप कर आणि तुझी मेहनत, तुझे कष्ट प्रामाणिकपणे चालू ठेव. जेव्हा तू तुझ्या सांसारिक आयुष्य जगण्यामध्ये आमच्या नामाला स्थान देतो तेव्हा तू कायमचा आमचा होऊन जातो आणि मग त्यावेळेस आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे नामस्मरण म्हणजे देव भेटण्याचा एक सोपा मार्ग आणि भेटलेला देव समजण्याचं एक उत्तम साधन. जसं जसं तू आमचं नाम जपतो तसं तसं आम्ही अजून तुझ्या दिशेने पुढे पाऊल टाकतो. अरे जिथे नाम तिथे आमचं धाम, जिथे नाम तिथे आमचं धाम. अनेकांना प्रश्न पडतो की नामात काय आहे, तर नामातच तुझ्या जीवनाचा दडलाय अर्थ. नामाविना तर तुझं जीवनच व्यर्थ. अरे नामातच तुझ्या जीवनाचा दडलाय अर्थ, नामाविना तर तुझं जीवनच व्यर्थ. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून तर बघ, आणि दुसरा शब्द आहे स्वामी, ते नाम जपून तर बघ. अरे नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवून देण्याची ताकद आमच्या नामात आहे. फक्त जो भक्त मनापासून आमचं नामस्मरण करतो आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेवतो अशा भक्ताला आमची प्रचिती नक्कीच येते. अशा भक्ताला आमचे अनुभव नक्कीच येतात. त्याला चराचरामध्ये आम्हीच दिसतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हालाच पाहतो आणि
जो आम्हाला बघण्याचा प्रयत्न करतो, जो सदैव आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो. अरे आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे प्रार्थना. आणि ही प्रार्थना जो करतो, या प्रार्थनेतून जो आमचं नाम घेऊन आम्हाला साद घालतो, त्याच्या हाकेला प्रतिसाद देण्याचं काम आम्ही नक्कीच करतो. कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम, मग आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम. आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम. आणि मग अशा वेळेस आमच्या भक्तांना आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरची माळ निवडली आहे, त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे साखर तू अंधारात खाल्ली काय आणि प्रकाशात खाल्ली काय, तरीही ती गोडच लागते. तसंच आमच्या नामाचं आहे. तू आमचं नाम कधीही घे, कुठेही घे, कसेही घे, आणि आमचं नाम कोणीही घेतलं तरीही त्याचं फळ त्या व्यक्तीला मिळतं म्हणजे मिळतंच. अरे ज्याला आमच्या नामाची ओढ आहे, त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे. ज्याला आमच्या नामाची ओढ आहे, त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे. आणि त्याचं आयुष्य गोडच गोड आहे. त्याचं आयुष्य गोडच गोड आहे. ज्याला छंद नाही नामाचा, तो देह तरी काय कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा, तो देह तरी काय कामाचा. अरे तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा, कर्म चांगले करत राहा, आणि सोबत आमचं नाव सतत मुखात ठेव. हे जग काय, जग तर फक्त तुझी दिशाभूल करण्यासाठी आहे. जो या जगात रमला तो तिथेच संपला. जो या जगात रमला तो तिथेच संपला. पण जो परमात्म्याच्या भक्तीत रंगला, त्याचा उद्धार स्वतः परमेश्वराने केला. त्याचा उद्धार स्वतः परमेश्वराने केला. एकदा की परमेश्वरावर निस्सीम भक्ती करून, डोळे झाकून तू विश्वास ठेवू लागला ना, की तुला या जगाच्या पाठीवर ठरवून देखील कोणी दुःख देऊ शकत नाही. कारण जो परमात्म्याशी एकरूप होतो, त्याला चांगलं ठाऊक असतं की सुख आणि दुःख या फक्त 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे. प्रसंगानुसार जसं तू त्यांच्याकडे बघणार आहे, तशाच तुला त्या दिसणार आहे. पण खरा आनंद तर समाधानात आहे. आणि जो दुसरीकडे तिसरीकडे मिळत नसून, तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सानिध्यात मिळतो, परमेश्वराच्या नामस्मरणात मिळतो. म्हणूनच तुला सांगतोय, तू आमचं नाम घे, तू आमचं चिंतन कर. अरे आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्या 2ही गोष्टी घडणार आहे, आणि त्यात तू बदल करू शकत नाही. परंतु सुखातही तुला स्थिर ठेवण्याचं काम आणि दुःखातही तुला कोसळू न देण्याचं काम नाम करत असतं. दुःखातही तुला कोसळू न देण्याचं काम मात्र नाम करत असतं. म्हणून तू सदैव नाम घे. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल, आणि तुम्ही देखील रोजच्या रोज श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ जप का होईना, आपण रोजच्या रोज करतच असाल. कोण कोण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाची माळ जपत असतं हे कमेंट करून नक्की सांगा. त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमीच असतात. तुम्हाला तसे अनुभव असतील तर कमेंटमध्ये तेही सांगा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे जर एक जरी सेवेकरी घडत असेल तर तुमच्या पदरी खूप मोठं पुण्य पडत असतं. कारण आपले गुरु माऊली नेहमीच सांगतात, सेवा करा आणि सेवेकरी घडवा. सेवा करा आणि सेवेकरी घडवा. म्हणूनच यामध्ये आपल्याला मोलाचा वाटा उचलायचा आहे आणि आपला स्वामी भक्त परिवार मोठा करायचा आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.